कर्नाक पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी आले होते। यानंतर आता शिवसेना आणि मनसे जल्लोष करत आहे। मी सध्या कर्नाक पुलावर आहे। या ठिकाणची दृश्य पाहतोय। इथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी हातात नारळ घेतलाय। नारळ घेऊन या ठिकाणी नारळ फोडायचा ते प्रयत्न करत आहेत। पोलिसांकडून त्यांना थांबवलं जात आहे आणि जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातो। बघा या ठिकाणी शिवसेना मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते आलेले आहेत। एकीकडे वाहतूक सुरू आहे, दुसरीकडे जल्लोष सुद्धा सुरू आहे आणि या पदाधिकाऱ्यांना नारळ ओवाळा आपण बाजूला जाऊन फोडा असं सुद्धा पोलीस म्हणतायत। उद्घाटन झालेलं आहे आणि चालत चालत आता पुलावरून हे सगळे शिवसैनिक आणि मनसैनिक जे निघालेले आहेत दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीनं शिवसैनिक आणि मनसैनिक जे आहेत या ठिकाणी निघालेले आहेत आणि पोलीस म्हणतात बँड पथकाला सोडलं जाणार नाहीये। त्यामुळे आता वाद चिघळतोय की काय असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी ऐरणीवर आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत, पोहोचले आहेत। बँड वाजवू नका असं म्हणतात आणि गणपती बाप्पा मोरया म्हणतात। शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। मराठी माणसाच्या एक सुटीचा, मराठी माणसाच्या एक सुटीचा गणपती बाप्पा। पेढे भरवले जातात, मिठाई वाटली जातात आणि माझा कॅमेरामॅन मनीषला देखील सांगितलं मनीष या ठिकाणी आपण बोलणार आहोत। किती आनंदाचा क्षण आहे। या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं मनसे शिवसैनिकांनी बाईक नंतर देतो, आम्हाला पहिला जल्लोष साजरा करायचा आनंदाचा क्षण आहे। पेढे भरवले जातात, काय म्हणाल श्रेय कुणाचं आहे पुलाचं? श्रेय तर मराठी माणसाचं श्रेय आहे, कारण इथे 1 महिना झाला तरी यांच्या खिशातून पैशातून हा ब्रिज बनलेला नाही। हा मराठी माणसाच्या खिशातून बनलेला ब्रिज आहे। त्यामुळे इथे त्रास झाला होता लोकांना आणि आज या लोकांनी विदुर लोकांनी आज हा ब्रिजचं ओपनिंग केलं। नक्कीच, पण आता हा पूल खुला झालेला आहे, आंदोलन पण झालेलं आहे या ठिकाणी जे हा प्रश्न आंदोलन झालं, आमच्या केसेसही झाले, त्या केसेसही पडलेल्या आहेत, आमच्या जबरदस्ती केसेस केलेले आहेत। नक्कीच आपण पाहतोय बघा या ठिकाणी पोलीस आहेत। पोलीस या सगळ्या आनंद व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवर घालण्याचा प्रयत्न करतायत। दुसरीकडे आपण पाहतोय की नारळ फोडून कर्नाक पुलावर आता शिवसैनिक मनसैनिकांनी बँड वाजवून या ठिकाणी जल्लोष साजरा करायला सुरुवात केलेली आहे। तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये बघा हा या ठिकाणी आपण पाहतोय की बॅनर लावण्यात आलेला आहे विजय एकजुटीचा। शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या आंदोलनानं कर्नाक बंदर येथील पूल जो आहे तो दिनांक 10 जुलै 2025 पासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला। महाराष्ट्रात आवाज फक्त मराठीचाच अशा आशयाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि शिवसैनिक मनसैनिक एकत्र येऊन आता आनंद व्यक्त करतायत, जल्लोष साजरा करतात। त्यामुळे युती दोघांमध्ये झालेली आहे का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतो। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।